देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याविन माणसाची जिंदगी बुडाली. नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात. पाहिलं मग पाणी गेलं तरी कुठं? पाणी हरवलं कोणी ते चोरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. शिंग्यावाणी बळीराजाचं शेत पेरलं, पाणी हरवलं कोणी ते चोरलं. डेव्हलपमेंटचे वाहतात वारे, बुजविले नदी नाले सारे, उंच टावर मिरविती तोरे, कसे वाहणार पाण्याचे झरे. महाराज पण आता करायचं तरी काय? नका करू पाण्याची वेस्टिंग, करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. 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 म्हणजे काय हो? पावसाच्या पाण्याची करा साठवण, नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण. बंद करा पाण्याचे राजकारण, अंध्या पिका संरक्षण. मग बोला जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी,
थेंब जर जमला तर सागर ही गोष्ट लक्षात ठेवा सावर. थेंब जर जमला तर ही गोष्ट लक्षात ठेवा सावर. थेंब वाचेल तर पाणी मिळेल घागरभर, पाणी मिळेल घागरभर. These were the games of the old generation, but today our little children are often busy with the mobile game. Now our dancer will show you the difference between old generation and new generation. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो बीते जाना. अरे ओले ओले ओ, Keep clapping. ओले ओले ओ, ओले ओले ओ. सपनों का वो आंगन कहाँ, दर्पण बता बचपन कहाँ. सपनों का वो आंगन कहाँ, दर्पण बता बचपन कहाँ. सीधा सरल था जीवन जहाँ, दर्पण बता बचपन कहाँ. सपनों का वो आंगन कहाँ, दर्पण बता बचपन कहाँ. खाने की चिंता, सोने की फिक्रें होती भी थी तो होती थी कम. खुशियाँ जुड़ी थी खिलौनों से अपनी, खबर ही न थी क्या होता है गम. पावन थे सब बंधन जहाँ, दर्पण बता बचपन कहाँ. सीधा सरल था जीवन जहाँ, दर्पण बता बचपन कहाँ. सपनों का वो आंगन कहाँ, दर्पण बता बचपन कहाँ. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्याच्या गाणे. उभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागले कळ्याचे फुलाची फुले. कधी वाढले दुरावे कळेना
छावा छत्रपती संभाजी महाराजांना माझा त्रिवाद अभिवादन. इस दुनिया से रुखसत हो चुका है. अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा. शेर नहीं रहा, लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा. झालंच पाहिजे. जहाँ वीर संभाजी महाराज होते हैं वहाँ विजय छत्रपति शिवाजी महाराज की लगी है और हम उसकी खोखली सल्तनत को जला के राख कर देंगे. हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे. छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे. जय भवानी! पार्वती पते! वो छत्रपति शिवाजी महाराज के स्वराज के विरुद्ध कदम उठाएगा तो मां जगदम्ब की सौगंध ज्वालामुखी की तरफ फटेंगे और भस्म कर देंगे उसे. सारी है और जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है. इसे इतना दर्द दो कि जब वो अपनी मौत की भीख मांगे तभी इसके मुंह से सिर्फ चीखेंगे. मौत के घुंघरू पहन के नाचते हैं तुम.
अलंकृत ब्रजसंस्कृत काव्यशास्त्र पंडित सुयोध योता रणधुरंधर वीर शमशेर बहादर हिंदवी स्वराज्याचं दाखलं धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की Friends, get ready because after this performance, या विद्यार्थ्यांसाठी खरंच ते फार गरजेचं आहे. म्हणूनच मी पुढील 2 मिनिटं आपल्यासाठी जरासा व्यत्यय आणतो मध्ये. या शाळेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत या शाळेसाठी झटणारे आमचे संस्था संचालक आहेतच, परंतु या संस्था संचालकांच्या सोबत आपल्या परिसरातील असे अनेक मान्यवर आहेत ज्यांच्या उत्तम अशा कामगिरीमुळे आजचे येथील शैक्षणिक कार्य अतिशय अविरतपणे सुरळीतपणे चाललेले आहे. अशा मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित कौतुक करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. आमच्या विद्यार्थ्यांचं या शिक्षकांचं संस्थेचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून अशा मी विभूतींचं अशा व्यक्तींचं या ठिकाणी नामोल्लेख करतो. त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतो. मी त्यांची यादी पुढे वाचतो. आपणास सांगण्यास खरंच गर्व वाटतोय, कारण शैक्षणिक आस्था असलेले लोक आपल्या समाजात खरंच फार कमी आहेत. खरं तर हा ठाणे जिल्हा भूमिपुत्रांचा आहे, परंतु या ठिकाणी भूमिपुत्रांच्या फारच कमी अशा शैक्षणिक संस्था आहेत. मात्र आमच्या शिक्षण प्रवासाला ज्याने खऱ्या अर्थाने आम्हाला प्रेरणा दिली, सुरुवात दिली, असे म्हणजे या ठिकाणी या गावचेच स्वर्गीय रोहिदास दळवी यांना विसरणं खरंच आमच्यासाठी कठीण आहे. कारण हा विचार ज्यावेळी आम्ही त्यांच्यासमोर प्रकट केला, आणि ते दानशूर व्यक्ती होतेच, परंतु या शिक्षणासाठी त्याने आमचं अतिशय मनापासून स्वागत केलं आणि त्यांनी परवानगी दिली या गावात, या परिसरात या शाळेची निर्मितीसाठी. आणि आज त्यांच्याच पुण्याने म्हणा, त्यांच्या मार्गदर्शन म्हणा, आज या ठिकाणी आपली जी शाळा जी सुरू आहे. म्हणूनच स्वर्गीय रोहिदास दळवी यांच्या मी स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या ज्या पत्नी आहेत सन्माननीय श्रीमती मंगला रोहिदास दळवी, त्यांचं या ठिकाणी आम्ही सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतो. कारण त्यांच्या पश्चात आपल्या पतीचे जे कार्य होते, हे कार्य देखील त्यांनी आपल्या विचारातून कार्यातून त्या ठिकाणी पुढे नेलेलं आहे. मी या मंचावर या गावच्याच सन्माननीय श्रीमती मंगला रोहिदास दळवी यांना आमंत्रित करतो. या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे काल्हेर गावचे सन्माननीय सुपुत्र श्री संजय रमेश पाटील, तसेच त्यांचे मित्र श्री प्रवीण गोविंद तुंगारे यांनी देखील आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. त्यांचं देखील आमच्या संस्थेच्या वतीने, शाळेच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं जाहीर या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या परिसरातील नामवंत व्यक्ती श्री विवेक नामदेव पाटील हे खांडवल गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मदत केलेली आहे. त्यांचे देखील या ठिकाणी आम्ही सन्मान या ठिकाणी करत आहोत. या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. माजी सरपंच सन्मान्य श्री सुरेश राघव पाटील, त्यांचं देखील योगदान आम्हाला विसरता कामा नये. आम्हाला त्यांनी अतिशय मोलाचं त्यांनी सहकार्य केलेलं आहे. म्हणून मी या शाळेच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने, शिक्षकांच्या वतीने, संस्थेच्या वतीने या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय श्री सुनील पांडुरंग दळवी हे सावतगावचे सुपुत्र आहेत. मगाशी त्यांच्या पत्नी त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारलेला आहे, परंतु सुनीलजी दळवी यांचं योगदान विसरता कामा नये. त्याचबरोबर सन्माननीय या गावचे उद्योजक सन्माननीय श्री सचिन पंडित पाटील यांचे देखील या ठिकाणी मी पुन्हा एकदा नामोल्लेख करतो. त्यांना मगाशी सन्मान त्यांना चिन्ह देऊन झालेलं आहे, तरी देखील त्यांचं या ठिकाणी शाळेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. त्याचबरोबर आमचेच म्हणजे माझे मामा श्री छत्रपती रघुनाथ पाटील जे दापोडे गावचे सुपुत्र आहेत. आपल्या या सावत परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वेळोवेळी आम्हाला मदत केलेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत आणि अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. यानंतर पिसे गावचे सन्माननीय सरपंच श्री विजय गोपीनाथ पाटील यांचं देखील या ठिकाणी मी आमच्या संस्थेच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला वेळोवेळी फार मोठी सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर आमचेच लाडके
येवई गावचे सन्माननीय विलासजी जगन्नाथ वखारे आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर असे सेलिंग फॅन त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. त्यांचे देखील या विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर त्यांचेच गावातले सन्माननीय श्री वैभव अनंत वखारे यांचं देखील विद्यार्थ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. त्याचबरोबर श्री विक्रांत नारायण केणे हे नागावचे आहेत, भिवंडीचे आहेत, मात्र आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी या त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आम्हाला तांत्रिक सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी त्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. श्री द्रोणाजी सुकुरमाळी मानकोली गावचे समाजसेवक त्यांचं मागाशीच आम्ही आमच्या संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते यांच्या ठिकाणी स्वागत केलं. त्यांचं देखील या ठिकाणी जाहीर मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. कारण त्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं. अगदी शाळेच्या स्थापनेपासून आजतागत आहेत आणि निश्चितच यापुढे राहील याबद्दल आम्हाला निश्चित खात्री आहे. धन्यवाद माळीसाहेब. त्याचबरोबर ग्रामपंचायत सोनाले या गावातील सरपंच सदस्य पूर्ण कार्यकारिणी त्यांनी देखील आम्हाला या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर रोटरी क्लब भिवंडी यांचं देखील ऋण विसरता कामा नये. तर या क्लबने आपल्या विद्यार्थ्यांसाठी 20 बेंच त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. या सर्व सन्माननीय दानशूर व्यक्ती, दानशूर संस्थेचं मी पुन्हा एकदा शुभम इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं, शाळेच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी पुन्हा आभार व्यक्त करतो. सर्वात प्रथम त्यांचं नाव घेतलं स्वर्गीय रोहिदास दळवी, ज्यांच्या खऱ्या अर्थाने सहकार्याने या गावात शाळा सुरू झाली. आज त्या हयात नाही आहेत, परंतु त्यांची पत्नी श्रीमंती मंगला दळवी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत आहेत. आपले पतीचे विचार आजही त्यांच्या मनामध्ये आहेत. त्याच निमित्तानं त्यांचा मुलगा ज्याचं नाव शुभम आहे त्याचं या ठिकाणी आम्ही सन्मान या ठिकाणी चिन्ह देऊन करत आहोत. शुभम विद्यार्थी आहे आणि आज आपण ज्या शाळेचं नाव पाहत आहे शुभम इंग्लिश मीडियम स्कूल, हे देखील त्यांच्याच नावावरून ही शाळा या ठिकाणी आज लोकप्रिय झालेली आहे. कारण स्वर्गीय रोहिदास दळवी त्यांचं अतिशय मुलावर प्रेम होतं. आपल्या मुलांनी चांगलं शिकावं, मुलांनी सुसंस्कारित व्हावं आणि आपलं गावाचं आईवडिलांचं नाव रोशन करावं हा त्यांचा विचार होता. आणि म्हणूनच त्यांनी प्रत्येक उद्योगधंदे मला वाटतं शुभम या नावानेच केलेला आहे. आणि त्यांचीच इच्छा होती. आमच्या सन्माननीय अध्यक्ष श्री हेमंत पाटील यांनी त्यांच्या विनंतीचा यथोचित मान राखला आणि या शाळेला, आपल्या या संस्थेच्या शाळेला शुभम हे नाव दिलं. म्हणून मी अध्यक्षांचं देखील तेवढंच कौतुक करतो. शुभम या ठिकाणी उपस्थित आहे मला असं वाटतं, नाही आहे? धन्यवाद. It gives us immense pleasure and honor to invite our respected Chief guest Mr. Hemant Patil sir to grace the dais and motivate us with his visionary thoughts. विद्येची देवता शारदा मातेला वंदन करून आज या रंगमंचावर श्याम एज्युकेशन ट्रस्ट संचलित शुभम इंग्लिश मीडियम स्कूल त्याचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अतिशय आनंदात पार पडत आहे. व्यासपीठावर विराजमान असलेले संस्थापक अध्यक्ष तसेच माझ्या अंजुरे हायस्कूलचे डायरेक्टर आदरणीय हेमंतजी पाटील साहेब, सचिव आदरणीय गुरुनाथजी माळी साहेब, तसेच माझे मित्र आदरणीय जोशी सर व सर्व सन्माननीय व्यासपीठ. मित्रांनो, अनेक वर्षापासून ह्या शाळेची अगदी वाटचाल यशाच्या शिखरापर्यंत चाललेली आहे. 2014 साली मी स्वतः आलो होतो या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी. वेळोवेळी शिक्षकांची हितगुज केले, वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि सर्वात गोड क्षण होता तो मागच्या वर्षी 10वीचा निकाल 100% लागला.
खरं म्हणजे प्राऊड ऑफ गर्व वाटला की त्या रोपट्याला जे खत पाणी घातलं त्याचं कुठेतरी चांगलं चीज झालं. हा तुमचा विश्वास आहे. आज श्याम एज्युकेशन ट्रस्टने गोरगरिबांसाठी इंग्रजी मीडियमची शाळा एका खेडेगावात स्थापित करून विश्वास संपादन करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या आजूबाजूला दिग्गजांच्या मोठमोठ्या शाळा आहेत, परंतु तुमचा विश्वास होता श्याम एज्युकेशन ट्रस्टवर आणि त्यांच्या सर्व संचालकांवर. श्याम एज्युकेशन ट्रस्टचे डायरेक्टर जे आहेत सर्व आदरणीय हेमंतजी पाटील साहेब खरोखर सर्व समाजाला घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी ते करून दाखवलं. आणि एक आपलाच माणूस आपल्या माणसावर विश्वास ठेवतो याचं प्रत्यक्ष दर्शन तुम्ही सर्व लोकांनी केलं. आज 10वी पर्यंत मला वाटतं आज यावर्षी किती आहेत सर? 29 विद्यार्थी आहेत आणि एकूण पट किती आहे सर? 580. मला वाटते 10 ते 15 विद्यार्थ्यांवर ही शाळा चालू केली होती 2014 साली आणि आज 2025 538 विद्यार्थी 580 विद्यार्थी आहेत. खरोखर गर्व झाला की कुठेतरी एवढ्या चांगल्या मोठ्या शाळा असून सुद्धा त्या शाळेला टप देणारी ही शाळा इथे उभी राहिली. हा फक्त ने फक्त तुमचा विश्वास. म्हणून कृपया करून भूमिपुत्रांवर विश्वास ठेवा. भूमिपुत्र पुढे जाऊ द्या. उरणला जे घडलं ते भूमिपुत्रांमुळेच आणि आज यांच्यावर सुद्धा विश्वास ठेवला तो निव्वळ भूमिपुत्र म्हणून. तर सर्व समाजाला माझी विनंती आहे, आजही तशाच पद्धतीचा त्यांचा परफॉर्मन्स आहे. भविष्यात याचं कॉलेज महाविद्यालय हो अशी मी त्याला सदिच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण विश्लेषण केले या शाळेच्या प्रगतीबद्दल. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान समाजातील शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील सन्माननीय, आदरणीय अशी व्यक्तिमत्व या शाळेचे चेअरमन श्री हेमंतजी पाटील सर, या शाळेचे मुख्याध्यापक, या शाळेचा शिक्षक वृंद आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालक या सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, ॲन्युअल फंक्शन 2025-26चा सोहळा इथे अतिशय दिमागदार पद्धतीने पार पडलेला आहे. जेवढे परफॉर्म्स इथे सर सादर केले गेले ते अतिशय प्रोफेशनल आणि क्वालिटी परफॉर्म्स होते. आणि हे क्वालिटी परफॉर्म्स होण्यासाठी ज्या शिक्षकांनी आणि कोरिओग्राफर यांनी खरंच अतिशय प्रचंड अशी मेहनत घेतली, त्याच्यामुळेच इथे क्वालिटी परफॉर्म्स सादर केले गेले. त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. तसेच शुभम शाळेचा जो ॲन्युअल फंक्शन आहे त्या फंक्शन निमित्त शाळेला, सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षक वृंदाला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मित्र हो, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये खरं म्हणजे आपण 2 गोष्टींची आतुरतेने वाट बघत असतो. त्यातली पहिली तुमची आवडती गोष्ट म्हणजे आपले जे क्रीडा स्पर्धा होतात त्या, आणि दुसरी आवडती गोष्ट असते ती म्हणजे गॅदरिंग, स्नेहसंमेलन ज्याला आपण म्हणतो. तर या स्नेहसंमेलनासाठी उपस्थित असलेले आमच्या विद्यासेवक, ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढीचे संचालक सन्माननीय दुर्जन सर, त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या प्रमुख अतिथी, त्याच्यानंतर माझे मित्र जोशी सर, या श्याम एज्युकेशन संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष हेमंत पाटील सर, त्यानंतर आदेश पाटील सर, या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक जोशी सर आणि या शाळेचे सर्व शिक्षक वृंद आणि समोर असलेले आपण सर्व विद्यार्थी मित्र आणि पालक वर्ग. खरं म्हणजे 2014मध्ये जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा 10वीची जी काय आता पहिली बॅच ज्यांचा आपण सत्कार आपण बघितला आपण अर्ध्या तासापूर्वी, ॲक्च्युली कोरोनाच्या पिरियडमध्ये आपल्याला माहिती होतं 2 वर्षामध्ये कशी कंडिशन विद्यार्थ्यांची झालेली होती आणि पालकांची.
तरीसुद्धा त्या पिरियडमध्ये ऑनलाईन अभ्यास या शिक्षक वृंदाने त्यांना देऊन त्यांचा अभ्यास घेऊन त्यांच्यामधला जो काही सातत्य आहे अभ्यासामधलं ते तसंच तेवढं ठेवलं. त्याचा परिणाम म्हणून 2024-25 या वर्षातील जी पहिली बॅच आहे या पहिल्या बॅचने आपल्याला 100% निकाल दिला. ॲक्च्युली दोन्ही गोष्टी ज्या आहेत विद्यार्थी आणि पालक त्याच्यानंतर शिक्षक वृंद या दोघांचा समीप घडून आला म्हणून तर निकाल 100% या विद्यार्थ्यांनी या शाळेला लावून दिला. त्याच पद्धतीने या वर्षीची असणारी जी काही दुसरीची बॅच आहे 10वीची ही सुद्धा नक्कीच त्यांच्या पावलावर पाऊल देऊन त्याच पद्धतीने निकाल या शाळेचा लावणार अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार. आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानज्योती ज्योतिबा सावित्रीबाई फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर नेते, तसेच आज आपण त्या प्रांगणात या ज्ञान घेतोय ते ज्ञान ज्यांच्यातर्फे प्राप्त झालं असे या सावधगावचे दानशूर व्यक्ती कैलासवासी रोहिदास दळवी या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित असलेले मान्यवर मंडळी, आमचे मित्र तसेच या शाळेचे सल्लागार दुर्जन भोईर सर, तसेच माझे मित्र अंजूर एज्युकेशन सोसायटीचे संचालक गुरुनाथ माली साहेब, आमनेगावचे शिक्षक आणि प्रतिष्ठित व्यक्ती संतोष जोशी, या शाळेचे खजिनदार मधुकर पाटील सर, सचिव सचिन पाटील सर, संचालिका मीना पाटील मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, ग्रामस्थ आणि माझ्या बाळ विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी या स्नेहसंमेलनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यांचं आणि त्यांना या संमेलनामध्ये भाग घेण्यास ज्यांनी प्रोत्साहित केलं असे पालकवर्ग, तसेच हा कार्यक्रम सादर करण्यासाठी मुलांकडून योग्य रीतीने विविध दास बसून घेतलं असे कोरोगावकर या शाळेचे सर्व शिक्षक यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मुलांनो, मी एक साधा माणूस, सर्वसामान्य कुटुंबातील एक नोकरी करणारा माणूस. 1987 पासून मी छोटं असं कार्य करतो समाजासाठी. अंजूर हायस्कूल येथून मी सुरुवात केली. त्यानंतर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना सोबत घेऊन मी बाल विकास मित्र मंडळ स्थापन केलं. बाल सेवा मित्र मंडळ सरळीपाडा स्थापन केलं. त्याच्यानंतर संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल याच्यामध्ये सुद्धा मी डायरेक्टर म्हणून काम करतो. आणि अशा छोटे कार्यक्रमातून मी आज गेली 30 ते 35 वर्ष समाजसेवा करतो. या परिसरातील समाजसेवक श्रीयुत नामदेव पाटील आणि आमचे जावई मधुकर पाटील यांच्याशी असलेले संबंध, ते संबंध पाहता या परिसरात सुद्धा
काहीतरी समाजसेवा करावी अशी मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आणि त्या जोडीला म्हणजे माझ्या जोडीला माझा भाचा सचिन पाटील सर त्यांसोबत घेऊन मी मधुकर पाटील आणि नामदेव पाटील यांच्याशी चर्चा केली की या परिसरात काही ना काहीतरी आपण समाजसेवा करावी. आणि ते चर्चा करताना नामदेव पाटीलने मला सांगितलं की ठीक आहे, आपण जे उपक्रम हाती घेतला आहे तर अत्यंत योग्य आहे आणि त्याची गरज आहे. पण त्यावेळेस आम्हाला फक्त प्रश्न होता जागेचा. जागा कशी प्राप्त करून घ्यायची, कारण सर्व आम्ही संचालक, कोणी नोकरदार, कोणी छोटे छोटे व्यवसाय करणारे, लँडलॉर्ड असं कोणीच नाही. सर्वसामान्य असे आम्ही बसत. जमीन घेऊन विकत घेऊन आणि बिल्डिंग बांधून संस्था चालू करणं हे आमच्यासाठी अशक्य होतं. त्यावेळेस नामदेव पाटीलने सांगितलं मला की ठीक आहे, आपल्याकडे एक मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे कैलासवासी रोहिदास दळवी यांच्याशी मी भेट घेतो, त्यांच्याकडे मी आपला प्रस्ताव मांडतो. ते स्वतः गेले, त्यांच्याशी चर्चा केली आणि मित्रांनो मला खरोखर गर्व वाटतो त्यांचं सांगायचं. ज्या वेळेस नामदेव पाटीलने त्यांच्याकडे विषय काढला तेव्हा कैलासवासी रोहिदास दळवी यांचे शब्द अजूनपर्यंत मला आठवतात. ते म्हणाले तर मी अशिक्षित आहे, माझं शिक्षण नाही आहे, परंतु मला आपला समाज पुढे शिकून पुढे जावं अशी माझी इच्छा आहे. आणि तुमच्या माध्यमातून जर माझ्या मनाचं स्वप्न पूर्ण होत असेल तर मी तुम्हाला वाटते ती मदत करायला तयार आहे. त्यांचं स्वप्न होतं की शाळा बांधून आपल्या परिसरातील मुलांना ज्ञानदानाचं कार्य करावं. आणि ते म्हणाले की माझे सुदैव तर तुम्ही मला हा विषय काढला आणि माझी जी काही इच्छा होती ती माझी इच्छा पुन्हा जागृत झाली. आणि त्याने क्षणाचा विचार न करता सुरुवातीला आम्ही नाट्यावर 2 गाले होते, त्या गाड्यामध्ये आम्ही ज्युनियर नर्सरी आणि ज्युनियर वर्ग सुरू केले. 10 ते 15 लोक विद्यार्थी होते. मी सचिन पाटील सर आणि मधुकर पाटील सर आम्ही या जवळजवळ 22 गावामध्ये संध्याकाळी 5:30 वाजले की ठरलं होतं का अमुक ठिकाणी जमायचं. सावध नाकावर जमायचं. 5:30 वाजले कारण सर्व नोकरदार मधुकर सरांनी शाळा सुटली का आम्ही ते जमायचो. आणि ते जमल्यानंतर मग प्रत्येक गावात जाऊन लोकांना समजून सांगितलं, बाबा असं आहे, आम्ही असे गाड्या हाती घेतले, तुमचं आम्हाला सहकार्य पाहिजे. माझी तशी ते ओळख नव्हती, परंतु माझ्या बोलण्यामध्ये जो काही विश्वास होता तो विश्वास आणि त्यांच्या परिचयाचा या परिसरामध्ये जो परिचयाचे चेहरे होते तो म्हणजे मधुकर पाटील सर आणि नामदेव पाटील सर. त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि लोकांनी सुद्धा आम्हाला आमच्या विश्वास ठेवून शाळा आम्ही सुरू केली. आज या शाळेमध्ये आता सांगितलं की जवळजवळ 580 मुलं विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मित्रांनो, शाळा चालवणं म्हणजे खरोखर डोक्यावर बर्फाचा गोळा ठेवून काम करणं. कुठला प्रसंग कसं ओढवेल सांगू शकत नाही, पण तरीसुद्धा समोरच्याची व्यक्ती काय म्हणतं, कुठला प्रसंग ओढवतो त्याच्यावर शांत चित्ताने काम करून आम्ही आजपर्यंत
अत्यंत शांतपणे आणि डोक्यावर बर्फ ठेवून गेली 14 वर्ष आम्ही काम करतो. आता सांगितलं 10वीच्या मुलांनी जे आम्हाला अपेक्षित असा निकाल दिला, तो निकाल नुसतं शिक्षण नाही तर या शालेय शिक्षकांनी जे त्यांना शिस्त आणि प्रामाणिकपणे राहून कसं अभ्यास करायचं, शिक्षणापेक्षा स्वतःमध्ये जे गुण आहेत शिस्त आणि प्रामाणिक, हे जर तुम्ही जोपासलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगले तुम्ही यश मिळू शकता. हे या शिक्षकांनी पुस्तके व्यतिरिक्त त्यांना शिकवलं आणि त्याचाच परिणाम म्हणजे तुम्ही बघितलं का 100% रिझल्ट. कुणालाही आमच्या सर्व शिक्षकांना कुणालाही 10वीचा पेपर कसा असतो, पेपर कधी सोडवतात, काय असतात, कुणालाही ज्ञान नाही, अनुभव कुणालाही नव्हता. पण त्यांनी जे स्किल वापरलं, स्वतः इतर ठिकाणी जाऊन किंवा पुस्तकं यूट्यूबवर माहिती घेऊन त्यांनी माहिती घेतली आणि ते ज्ञान त्यांनी मुलांना दिलं आणि त्याचाच परिणाम मुलांचा 100% निघाला. स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणजे आता आपण पाहतो ती लोकांच्या मनात एक वेगळा भ्रम झाला आहे आणि खरोखर तो भ्रम खरं आहे की ज्या स्वयं अर्थसहाय्यित शाळा आहेत त्या केवळ व्यवसाय म्हणून करतात, भरमसाठ पैसा घेतात आणि त्याच्यातून मुलांना शिकवत देतात. त्याच्यातूनच आपलासुद्धा जो धन दौलत कशी कमवायची ते त्यांचा त्यांना मार्ग आहे आणि ते खरोखर आहे, त्याच्यामध्ये काही नाही, खोटं नाही, ते खरं आहे की अशा शाळा खरोखर एक व्यवसाय म्हणून काम करतात. मी बघितलं या परिसरामध्ये ऑल सिटी हायस्कूल किंवा प्रेसिडेन्सी हायस्कूल, कल्याण, भिवंडी इथे ज्या शाळा आहेत तिथे भरमसाठ फी घ्यायचे. ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांना अफोर्डेबल आहे त्यांनी त्यांना मुलांना शिकवलं आहे. परंतु माझी ती सामान्य मुलं आहेत त्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावं यासाठी जी माझ्या मनात खंत होती ती खंत मी भरून काढली आणि अत्यंत माफक अशा फीमध्ये तुम्हाला कल्पना नाही सर, आज सुद्धा आम्ही इयत्ता पहिलीचे वार्षिक फी 7,000 घेतो. 7-7.5 का असतील ते. अशी कोणती संस्था नाही ती एवढी माफक फी घेऊन शिक्षण देणं. त्याही बरोबर सांगतो, ज्या वेळेस कोरोना काळ होता त्या कोरोना कालामध्ये जवळजवळ 3 वर्ष मुलांची फी आम्ही जे गरीब होते, ज्यांना पैसे भरणे शक्य नव्हते, अशा सर्व विद्यार्थ्याच्या आम्ही फी संपूर्ण माफ केली. इथे हेतू एकच माझा की जे स्वप्न होतं रोहिदास दळवी यांचं, ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारली आणि आज हे जे प्रांगण भरलेलं आहे ते फक्त त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारल्यामुळे मी आज घेतली आहे आणि ती मी पूर्ण करतो. त्यांचं खूप मोठं स्वप्न आहे की या परिसराचं टेक्निकल जे काय ज्ञान आहे ते द्यावं, कॉलेजचं काय असेल ते, परंतु त्यांचं ते स्वप्न जागे अभावी मी पूर्ण करू शकत नाही, ही मला वेगळी खंत आहे. मित्रांनो बघा, शाळेची जे यश आहे ते यश प्रामुख्याने चालक म्हणजे आम्ही मालक
विद्यार्थी आणि पालक शिक्षक हा जो ज्ञानाचा गाडा आहे तो यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ही चारही चाकं व्यवस्थित चालली पाहिजेत. आणि या सर्वांमध्ये महत्त्वाचा जो चाक म्हणतो आपण त्या चाक म्हणजे पालक. पालकांनी जर खरोखर चांगलं आपल्या मुलांकडे लक्ष दिलं, शाळेत काय शिकवतात, शाळेत आल्यावर आपली मुलं होमवर्क करतात की नाही, खरोखर मुलं अभ्यास करतात का फक्त टाईमपास करतात, वेळोवेळी शिक्षकांशी संवाद करून आपल्या मुलाचं शैक्षणिक विकास किती होतो त्याचं परीक्षण केलं पाहिजे. सुदैवाने बरेचसे पालक असे करतात, जे असे पालक करतात त्यांची मुलं अजून पुढे जातील यात शंकाच नाही. परंतु काही अपवाद असे आहेत पालक की माफक फी आहे, जवळ शाळा आहे, जाण्याला काही त्रास नाही, वाहनं पण आहेत, केवळ हे मनात धरून मुलं पाठवतात. वर्षभर मुलांना विचारत पण नाही आपण काय मुलांना काय शिकवलं, किंवा आम्ही जेव्हा पालक सभा घेतो तेव्हासुद्धा काही पालक सभेला येत नाही. त्यांच्या मनात एकच असतं, मुलांना ॲडमिशन घेतलं म्हणजे सर्व जबाबदारी ही शिक्षकांची आणि शाळेची. असे जे काही पालक असतात त्यांच्या मुलांची जी शैक्षणिक वृद्धी होते ती वृद्धी होणार नाही, टीचर्स होत नाही. कारण मुलांना माहीत आहे आपला पालकच मला विचारत नाही, पालकच काही लक्ष देत नाही, तर आपण काय करावं. तुम्ही आज येथून सर्वांना आवाहन करतो पालकांना, आम्ही आमच्यासोबत आहोतच. शिक्षक खरोखर त्यांच्या परीने रक्ताचं पाणी करून शिकवतात. एकदा शाळेतली मुलं आली की ती मुलं आपली स्वतःची समजून त्या मुलावर प्रेम करतात, त्यांना शिकवतात. मुलं आमच्या शाळेमध्ये फक्त 7 ते 8 तास मुलं राहतात, बाकीचे सर्व जे तास असतात ते तुमच्याकडे असतात. त्या तुमच्याकडे असलेल्या वेळेमध्ये मुलं काय करतात हे जर प्रत्येक पालकाने जर आवर्जून बघितलं तर मुलांचा खरोखर विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तर पालकांना विनंती आहे तर तुम्ही आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी थोडं वेळ द्या. आपला वेळ हा मुलांसाठी खूप अमूल्य वेळ असा असणार आहे. मी जास्त बोलत नाही कारण खूप वेळ झाला. जे कारण अध्यक्ष म्हणून काहीतरी बोललं पाहिजे, आपल्याशी इतकं साधलं पाहिजे म्हणून थोडक्यात बोललो. धन्यवाद. Students are coming with full tadka of fun and energy. From Chabida Chabi, where the key always goes missing. From to Dolby Wala, where volume control is officially banned. From Ali Thumkas with extra thumkas. He Dunya Maya Jal reminding us the life is confusing anyway. And Aika Dajiba because no one listens until the music starts. And finally Swargat Akash Ganga, where even angels will say once more please. चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला, तू हायस तरी कोण कोण वय वय कोण. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारांना लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, पोर मग मग माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजारांना लाईक्स माझ्या डीपीला. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, पोर मग मग माझ्या डीपीला. घडत्यात हॅलो करत्यात फॉलो, इन्स्टा ट्विटर ना
मुझे प्यार नहीं तुझसे है बात, Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा, Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल मिलना को तेरा देवा, मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल मिलना को तेरा देवा. ऐका गाजेबा, 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 ऐका गाजेबा. ही दुनिया, ही दुनिया, ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. हलवावरचा पाणी केव्हा मोती होईल तारे, जमिनीवरती उगा शोधीसे आकाशातील तारे. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा. पुण्य गावाची पुण्य नावाची पुण्य राज्याची कुगराणी आली ठुकत नारळच करत, आली ठुकत नारळच करत, बाण मुरडत हिरव्या राणी. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. हे स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या शंभर, हे घाटाला पायऱ्या शंभर. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. हे घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. तरुला फांद्या शंभर, हे तरुला फांद्या शंभर. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. हे सुटलं बार जोरात, फुले विखुरली पाण्यात. हे सुटलं बार जोरात, फुले विखुरली पाण्यात. तरंग उठले शंभर, हे तरंग उठले शंभर. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. गंगेला आला पूर, अहो पुराचं पाणी चढलं. गंगेला आला पूर, अहो पुराचं पाणी चढलं. बुडाल्या पायऱ्या शंभर, अहो बुडाल्या पायऱ्या शंभर. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार.
फक्त थांबले जोरदार टाळ्या झाल्या. तू कुठे चालला जातो जर ऑलरेडी उशिरा आला यू डोंट इवन लव्ह मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो क्षण माझी सासू तुझी मदत ए माझी होणारी हमसफर आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून आहे माझी नजर एक नंबर तुझी कमर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे एक नंबर तुझी कमर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे Pretty all time yeah हे टक टक लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट संतोष मामा यांचा चेंजर आपण झालेला आहे हे जीवला का जीवाचा कसा देखो देखो है शाम बड़ी दीवानी धीरे धीरे बन जाए न कोई कहानी देखो देखो है शाम बड़ी दीवानी धीरे धीरे बन जाए न कोई कहानी दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं आज ज़मीं पर उतरे कितने सितारे हैं अगलो रोशनी दानम हम हैं दिल है और जानम बस दीवानगी 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 है ना कोई ऐसा ना है ये इल्जाम लगे किस पर बस दीवानगी 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 है All hot girls put your hands up and say खूब हंसाने के लिए हंस के लोटपोट हो जाने के लिए आ रहे हैं हमारे नन्हे मुन्ने कलाकार एक फनी डांस लेकर जैसे रुत तूफानी पगली ये दीवानी मैं क्या करूं सुटला माझा पदर बाई म्हणून ते भानत अगं सुटला माझा
सुंदरा जणू इंद्राची अप्सरा गुलजार नार देखणी नखरेल्या कटक चांदणी फिरतीच्या झुल्यात झुलवा अन्न इष्टाचा फुलकंद केलवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा फिरतीच्या झुल्यात झुलवा अन्न इष्टाचा फुलकंद केलवा प्रेम बरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला पाखरा आझाद केलं तुला पाखरा आझाद केलं तुला सांगितलं जालिम भक्तानी बेकार केले तुझ्या वकरणी बेकार केले तुझ्या वकरणी बेकार केले तुझ्या वकरणी उमडीत पायाची माती घेऊन लिंबू फिरवलाय तुझ्यावरुनी लिंबू फिरवलाय तुझ्यावरुनी लिंबू फिरवलाय तुझ्यावरुनी ये बाबा काय सांगू तुला रात्री कोणतरी येऊन घशावर बसला ना माझा घसा दाबला काहीतरी कर ना हिरा पिरा टलू दे ना त्यांच्यावर उलटू दे अरे वा एक नंबर. विशेष म्हणजे जे महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी आपल्याला थांबायचं आहे ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे ते सर्व विद्यार्थी तरी पुढे यायचे. अजून कोणतरी आहे हिंदवी कोण आहे हिंदवी आणि कोण हा ओके या सर्वांचे फोटो काढलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना मी बोलतोय. इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे मनीष अरे इथेच आहे गुड. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. Come on the stage. आजच्या या यशस्वी आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण आज उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थी सचिव सहसचिव आदेश सर सचिन पाटील सर यांनी आम्हाला वेळोवेळी या कार्यक्रम पार पाडण्यासाठी जे मोलाचं योगदान दिलं त्याच्याबद्दल सर मी तुमचं दोन्ही सरांचा आभार मानतोय. त्याच्यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री जोशी सर यांनी देखील खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याबद्दल मी त्यांचं विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या वतीने आभार मानतोय. त्याच्यानंतर विशेष आभाराचा भाग म्हणजे असं म्हटलं जातं की आधी केले मग सांगितले आधी नाचले आणि मग नाचवले. ज्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या डान्ससाठी जी 15 ते 20 दिवस मेहनत घेतली आहे त्या शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे शिक्षकांनो. त्याच्यानंतर आज ज्यांनी छान वाजवली मी आभार मानतोय. कॅमेरामन दादा सोपन दादा तुमचे देखील शाळेच्या वतीने मी आभार मानतो. उपस्थित सर्व पालकांचे देखील मी शुभम इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आभार मानतो. तुम्ही शांत चित्ताने हा कार्यक्रम पाहिला त्याची मजा घेतली. पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय की आपण रंगमंचावरती यायचं आहे.
मिठी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट सर्वांनी जोरात नाचायचं. अंक शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी आणण्यामध्ये जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी आणण्यामध्ये
यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोलून घ्या